गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी आपल्याला एक नवीन टॉपिक इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने शिकवणार आहे. त्या कॉन्सेप्टची किंवा टॉपिकची रचना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचा आहे. या कर्त्यानंतर साऊंडेड हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ड घ्यायचा आहे. वर्ड म्हणजे विशेषण घ्यायचं आहे, ॲडजेक्टिव्ह घ्यायचे आहे. आता या वाक्यरचनेमध्ये किंवा कॉन्सेप्टमध्ये जो साउंडेड शब्द आहे, तर या ठिकाणी साउंडेड शब्दाचा अर्थ आहे वाटला. आपण म्हणतो ना, मला असं वाटलं, तिला तसं वाटलं. तो वाटला किंवा वाटलं या दृष्टीने साउंडेड शब्द वापरलेला आहे. आणि सुरुवातीला सब्जेक्ट घेतलेला आहे. शेवटी वर्डमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घेतलेलं आहे. मग आता नेमकं मी वाक्यरचना घेतल्यानंतर अजून आपल्याला लवकर ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. लक्षात घ्या, तिचा आवाज आनंदी वाटला. आपण एखाद्या मुलीच्या, महिलेचा आवाज ऐकतो आणि तो आवाज ऐकल्यानंतर आपण प्रतिक्रिया देतो, की तो आवाज चांगला वाटला, तो आवाज आनंदी वाटला, तो आवाज गोड वाटला, तो आवाज ऐकायला सुंदर वाटला. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन्स आपण देत असतो. तर बघा, तिचा आवाज आनंदी वाटला. आता तिचा आवाज हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. त्याच्यानंतर आनंदी हे विशेषण आहे आणि वाटला याच्यासाठी आपण साउंडेड वापरणार आहोत. तर तिचा आवाज आनंदी वाटला तर इंग्रजीमध्ये कसं होईल बघा, हर व्हॉइस साउंडेड हॅपी. आता हर व्हॉइस म्हणजे तिचा आवाज, साउंडेड म्हणजे वाटला आणि हॅपी म्हणजे आनंदी. हर व्हॉइस साउंडेड हॅपी, तिचा आवाज आनंदी वाटला. दुसरं वाक्य बघा, तो शांत वाटला. म्हणजे तो खोडकर नाही, तो खट्याळ नाही, तो आगाऊ नाही. तर आपण काय म्हणतो, तो शांत वाटला. ही साउंडेड काम. आता याला काल्म म्हणू नका, काम. कारण यमच्या अगोदर एल हा सायलेंट असतो. तो शांत वाटला. ही साउंडेड काम. ती उत्साही वाटली. शी साउंडेड एक्साइटेड. शी साउंडेड एक्साइटेड. आपण एखाद्या मुलीला किंवा महिलेला बघतो आणि त्यांच्या कामावरून आपण अंदाज लावतो की ती महिला ॲक्टिव्ह आहे, ती मुलगी ॲक्टिव्ह आहे, चंचल आहे, सक्रिय आहे. म्हणून ती उत्साही वाटली म्हणजे शी साउंडेड एक्साइटेड. त्यांचे बोलणे गंभीर वाटले. त्याचे बोलणे गंभीर वाटले. ही जो टॉक साउंडेड सिरियस. तुमचा प्रश्न सोपा वाटला. युअर क्वेश्चन साउंडेड इझी. त्याचे उत्तर बरोबर वाटले. हिज ॲन्सर साउंडेड करेक्ट. त्यांचे संगीत मधुर वाटले. देअर म्युझिक साउंडेड स्वीट. तो थकलेला वाटला. ही साउंडेड टायर्ड. तिच्या हसण्याचा आवाज मोठा वाटला. हर लाफ साउंडेड लाऊड. तुमची योजना उत्तम वाटली. युअर प्लॅन साउंडेड एक्सलंट. तर या ठिकाणी आपण जवळजवळ 8 ते 10 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या पॅटर्ननुसार आपल्याला वाक्य बनवायची आहेत, की जो पॅटर्न आपला श्रीरंग चौहान्स पॅटर्न, टीचिंग पॅटर्न या नावाने ओळखला जातो. अजून आपल्यासाठी काही वाक्य घेऊन आलेलो आहे या प्रकारची, जेणेकरून आपल्याला बोलण्याची प्रॅक्टिस होईल. बघा, त्याच प्रकारची वाक्य आहेत. अतिशय रंगीत स्क्रीनमध्ये अट्रॅक्टिव्ह आपल्याला आवडेल अशा पद्धतीने. ती घाबरलेली वाटली. शी साउंडेड स्केअर्ड. त्याचे शब्द प्रेमळ वाटले. हिज वर्ड साउंडेड लविंग. तो संशयी वाटला. ही साउंडेड डाऊटफुल. ती दुःखी वाटली. शी साउंडेड सॅड. त्याचे बोलणे अस्पष्ट वाटले. हिज स्पीच साउंडेड अनक्लिअर. तुमचा सल्ला व्यवहार्य वाटला.
युअर ॲडवाइस साउंडेड प्रॅक्टिकल. तो आत्मविश्वासी वाटला. ही साउंडेड कॉन्फिडंट. तिची तक्रार खरी वाटली. हर कंप्लेंट साउंडेड ट्रू. त्याचे कारण हास्यास्पद वाटले. हीज रिजन साउंडेड रिडिक्युलस. आता इथं हीच्या जागी हीज हवा होता. सॉरी, एक चूक झाली. हीज रिजन साउंडेड रिडिक्युलस. तो रागावलेला वाटला. ही साउंडेड अँग्री. आता ही सगळी वाक्य कोणत्या काळाची आहेत बरं? ही सर्व वाक्य साध्या भूतकाळाची आहेत. कोणत्या काळाची आहेत? सिंपल पास्ट टेन्स. कारण की ज्या मराठी वाक्यरचनामध्ये ल, ला, ली, ले, काय म्हटलं मी? ल, ला, ली, ले असे शब्द आले तर ते वाक्य साध्या भूतकाळाचे समजावे. बघा, वाटली, वाटले, वाटला, येतंय लक्षात? अजून आपल्यासाठी काही वाक्य आहेत की जेणेकरून आपल्याला अजून सरावाला थोडा वाव मिळावा. राईट? बघा, पुढची वाक्य अशी आहेत. ही देखील रंगीत स्वरूपात बनवण्याच्या चांगल्या स्क्रीनमध्ये तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा निर्णय अंतिम वाटला. युअर डिसिजन साउंडेड फायनल. त्याचे आश्वासन पोकळ वाटले. हीज ॲश्युरन्स साउंडेड हॉलो. ती भावनिक वाटली. शी साउंडेड इमोशनल. तुमचा दृष्टिकोन वाजवी वाटला. युअर व्ह्यू साउंडेड रिझनेबल. तो निष्पाप वाटला. ही साउंडेड इनोसंट. तिचे गाणे अनोळखी वाटले. हर सॉन्ग साउंडेड अनफॅमिलियर. त्याची मागणी अशक्य वाटली. हीज डिमांड साउंडेड इम्पॉसिबल. तो उदास वाटला. ही साउंडेड ग्लूमी. तुमचा प्रस्ताव जबरदस्त वाटला. युअर प्रपोजल साउंडेड फॅन्टॅस्टिक. त्याची कथा मनोरंजक वाटली. हीज स्टोरी साउंडेड इंटरेस्टिंग. राईट? तर व्हिडिओ आपल्याला खूप सुंदर वाटला असेल, ज्ञानवर्धक वाटला असेल आणि सुरुवातीलाच आपल्याला अशा प्रकारची वाक्यरचना शिकायला मिळाली असेल अशी मला शाश्वती आहे. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. थँक यू व्हेरी मच. नाईस टू टॉक यू.